मित्रांनो, आपण महाटीईटी 2026 ची जी परीक्षा येणार आहे जून महिन्यामध्ये, त्यासाठी गणित विषय पेपर 2 याची तयारी करतोय. तर महाटीईटी 2025 मधले मी प्रश्न सोडवतोय आणि आज आपण 5 प्रश्न घेणार आहोत. 96, 97, 98, 99 आणि 102 हे 5 प्रश्न आपण सोडवणार आहोत 2025 च्या पेपर मधील महाटीईटी मधील. ठीक आहे. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलवरती महाटीईटी गणित विषयाची तयारी करून घेणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर पण करा. आपण पूर्ण गणिताची तयारी आपल्या चॅनलवरती परीक्षेपर्यंत करणार आहोत. तर बघूया आजचा प्रश्न. महाटीईटी 2025 मधील हा प्रश्न आहे. 96 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालील आकृतीत एक समलंब चौकोन दिलाय किंवा समलंब चौकोनाच्या आकाराचं खेळाचं मैदान आहे. त्या मैदानाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. ठीक आहे. म्हणजे ह्या आकृतीचं आपल्याला पूर्ण क्षेत्रफळ काढायचंय. ह्या चौघांपैकी कुठलं ऑप्शन बरोबर ते आपल्याला काढायचंय. आता बघा आकृती दिसते समलंब चौकोन. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ सूत्र तुम्हाला जर माहिती नसेल तर सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंब. ठीक आहे. म्हणजे उंची किंवा लंब होईल तो उंची. ठीक आहे. तर बघा हा 90चा कोण आहे, हा 90चा कोण आहे, म्हणजे ह्या दोन बाजू समांतर आहेत बरोबर. आणि ही झाली त्याची उंची. जर आपण हा कोण आडवा घेतला तर आपण जर असं घेतलं तर आता हा समलंब चौकोनामध्ये ही समांतर बाजू येते, ही समांतर बाजू येते आणि ही त्यांची उंची येते. जर तुमचं सूत्र पाठ असेल तुम्हाला इझी होऊन जाईल. पाठ नसेल इथून लंब टाका. लंब टाकल्यावरती हा आयत बनतो. आयताचं क्षेत्रफळ काढा आणि ह्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा आणि बेरीज करा. तर आपलं सूत्र पाठ आहे आपण असं मानूया. मग बघा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. ठीक आहे. म्हणजे 1/2 गुणिले समांतर बाजू 60 आणि 75 आहेत. मग 60 अधिक 75 गुणिले उंची किती आहे 40 आहे. बे के बे, बेदुने 4, 0 यांची बेरीज करूया. 5चे 5, 7 आणि 6, 6 12 13 म्हणजे 135 गुणिले हे 20. ठीक आहे. 0 मांडूया. बे 5 10, बे 3 6 आणि 7 आणि बे के बे म्हणजे 2700 चौरस मीटर हे काय येणार आहे क्षेत्रफळ येणार आहे. आणि आपलं ऑप्शन चौथं बरोबर आहे 2700. तुम्हाला सूत्र पाठ असेल तर खूप इझी होऊन जाईल. लगेच तुमचं उत्तर याचं मिळेल. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 97. बघा इथे म्हटलंय 11/3, 3/5, 7/9, 5/7 आणि 9/11 यांना चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं की चढता क्रम म्हणजे आधी लहान संख्या नंतर मोठी संख्या. तर आपण जर ह्या 5 संख्या बघितल्या तर इथे फक्त अंश मोठा आहे, बाकी सगळीकडे अंश छेदापेक्षा लहान आहे. म्हणजे ही सगळ्यात मोठी संख्या असेल. सगळ्यात एंडिंगला येते आपली 11/3. आता ह्या चौघांचा आपल्याला विचार करायचा आहे फक्त. 3/5, 7/9, 5/7 आणि 9/11. व्यवस्थित बघा या संख्येला. 5तून 3 गेले 2 राहिले, 9तून 7 गेले 2 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले आणि 11तून 9 गेले 2 राहिले. म्हणजे प्रत्येक वेळेस फरक किती येतोय 2 येतोय. म्हणजे या चौघांचा फरक सारखा आहे. आणि ज्यावेळेस फरक सारखा असतो त्यावेळेस मोठा घातांक मोठा अंश मोठी संख्या, लहान अंश लहान संख्या. मग इथे बघा अंश या चौघांमध्ये सगळ्यात लहान आहे. त्यामुळे पहिली संख्या आपली येणार आहे 3/5. दुसरी आपली येणार आहे 5/7. तिसरी आपली येणार आहे 7/9 आणि चौथी आपली येणार आहे 9/11. समजलं आपण काय केलं. आपण आधी बघितलं की सगळ्यांमध्ये ही एकच संख्या आहे ज्यामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा आहे, त्यामुळे ती सगळ्यात मोठी संख्या झाली. आता उरल्या 4 संख्या. मग 4 संख्येमध्ये जर आपण अंश आणि छेदामधला फरक बघितला तो सारखा येतोय. 2चा फरक आहे सारखा आहे. मग ज्यावेळेस संख्यांमधला फरक अंश आणि छेदातला फरक सारखा असेल तर लहान अंश लहान आणि मोठा अंश मोठा. त्यामुळं 3/5, त्यानंतर 5/7,
7/9 आणि 9/11 आणि 11/3 ह्या संख्या आल्या. आता बघा यातली मधली संख्या कुठली आहे, तर मधली संख्या आहे 7/9. त्यामुळे आपलं उत्तर 7/9 हे बरोबर आहे. तुम्ही अजून एक करू शकता की तुम्ही यांना भाग देऊ शकता डायरेक्टली, म्हणजे 11/3 म्हणजेच 3 एके 3, 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 11तून 9 गेले 2 राहिले, 20 झाले, 3 × 18, 3 × 18 ही आली आपली पहिली संख्या. दुसरी 3/5, 5/0 पॉईंट आला 30 झाले, 5 × 30. त्यानंतर 7/9, 9/0 पॉईंट लावला 70 झाले, 9 × 8 = 72, 9 × 7 = 63. उरले किती, 3 उरले, 3 म्हणजे 30 झाले, 9 त्रिक 27. ठीक आहे, 2 स्थळापर्यंत आपण घेऊया. त्यानंतर 5/7, 7/0 आता झाले 50, 7 × 7 = 49, उरला 1 पॉईंट ला 10 झाला, 7 एके 7. त्यानंतर 9/11, 11/00 90 झाले, 11/8 = 88, 90 मधून 88 गेले 2 राहिले, 11 एके 11. आता आपल्याला संख्या काय मिळाल्या, बघा ह्या 5 संख्या आपल्याला मिळाल्या 3.66, 0.6, 0.73, 0.71 आणि 0.81. आता यांना आपण जर चढत्या क्रमाने लावलं तर बघा आपली संख्या कुठली येते, सगळ्यात लहान येते 0.6, त्यानंतर येते 0.71, त्यानंतर 0.73, त्यानंतर 0.81 आणि शेवटी येते 3.66. 0.6 आपली काय होती, 3/5, 5/7, त्यानंतर 7/9, त्यानंतर 9/11 आणि शेवटी 11/3. त्यात तोच क्रम आला. मग त्यामुळं हे एवढं किचकट केल्यापेक्षा आपण काय करूया, संख्यातला अंश छेदातला फरक बघूया. फरक सगळीकडे 2-2 होता, त्यामुळे छोटा अंश छोटी संख्या, मोठा अंश मोठी संख्या, त्याप्रमाणे आपण 3, 5, 7, 9 प्रमाणे लावलं आणि मधली संख्या शोधली. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. काय म्हणले बघा, 98वा प्रश्न. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येची 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 ने जास्त आहे, तर त्या 3 संख्यांची सरासरी काढा. सोपे. नैसर्गिक संख्या ज्या असतात त्या कशा असतात, x, x+1 आणि x+2 म्हणजे एक फरक असतो. 2, 3, 4 एक फरक आहे. मग आपण x पहिली, x+1 दुसरी, x+2 तिसरी, ही सर्वात लहान, ही सर्वात मोठी. मग अट आपल्याला काय दिले, अटीनुसार अट अशा आहेत की लहान संख्येची 5 पट, लहान संख्या x म्हणजे x ची 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा, ही मोठी संख्या आहे x+9 ची चौपट, 19 ने जास्त आहे, 19. सॉल्व करूया. 5x बरोबर 4 × x 4x, 4 दुने 8 अधिक 19 यांची बेरीज करा. याला इकडे घेऊन या. मग 5x मधून 4x गेले, 19 आणि 8 27, म्हणजे किती झाले, x बरोबर 27. जर x 27 असेल तर क्रमागत संख्या आहेत त्या नैसर्गिक, दुसरी 28 असेल आणि तिसरी 29 असेल. 3 संख्या मिळाल्या. आता लक्षात ठेवा 3 क्रमागत संख्या आहेत म्हणजे याची सरासरी मधलीच संख्या येईल ना. तुम्ही बेरीज पण करून बघा, सरासरी किती येईल, 28च येईल. त्यामुळे ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. सरासरी म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल ना, तर मला याची सरासरी काढायची असेल तर 27 अधिक 28 अधिक 29 प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची संख्या, यांची बेरीज 9 आणि 7 16, 16 आणि 8 8 त्रिक 24, मग 24, 4 2 चे 2, 4 6 8 84 भागिले 3, 3 एके 3, 3 दुने 6 आणि 3 8 24, नंतर किती आलं 28. त्यामुळे डायरेक्ट बघा चढता क्रम आहे, मधली संख्या आहे तीच त्याची काय असेल, सरासरी असेल. सोपा प्रश्न. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 99 बघा. एका चौरसाचे क्षेत्रफळ x वर्ग चौरस सेमी आहे. जर चौरसाची एक बाजू 3 सेमी व त्याची लगतची बाजू 7 सेमीने कमी केली तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरस क्षेत्रफळाच्या पेक्षा कितीने कमी आहे.
आता बघा सोपं आहे. ठीक आहे बघा, चौरसाचं क्षेत्रफळ एक्स वर्ग, मग चौरसाचे क्षेत्रफळ जर एक्स वर्ग असेल तर त्याची बाजू एक्स असेल, लक्षात ठेवायचं. कारण चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग. मग जर क्षेत्रफळ एक्स वर्ग असेल तर बाजू एक्स असेल. आता काय केलं, बाजू आपण 3 सेमीने आणि लगतची बाजू आपण 7 सेमीने कमी केली. ठीक आहे, म्हणजे हा चौरस होता, ही बाजू पण एक्स, ही बाजू पण एक्स. आता ही काय केली, 3 ने कमी केली आणि ही 7 ने कमी केली. आता आकृती आपली आयतामध्ये जाते. ठीक आहे, मग आयताचे क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ काय आहे? लांबी गुणिले रुंदी. मग गुणाकार करा, एक्स वजा 3 गुणिले एक्स वजा 7. जर आपण गुणाकार केला याचा तर एक्स कंसात एक्स वजा 7 वजा 3 कंसात एक्स वजा 7. मी डायरेक्ट पण करू शकलो असतो, पण तुम्हाला समजण्यासाठी करतोय मी. एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग, वजा एक्स गुणिले 7, 7x, वजा 3 गुणिले एक्स, 3x, वजा वजा अधिक 7 21. एक्स वर्ग वजा 10x अधिक 21 हे मिळालं आयताचं क्षेत्रफळ, नवीन जो आयत म्हणला त्याचा. आता चौरस मोठा होता, आपण बाजू कमी केल्यात म्हणजे आयत छोटा असेल. ठीक आहे, आता आपल्याला काय विचारलंय की चौरसाचं क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेमीने कमी असेल. मग आपण फरक काढूया. मग फरक जो असेल तो चौरसाचं क्षेत्रफळ एक्स वर्ग वजा आयताचं क्षेत्रफळ एक्स वर्ग वजा 10x अधिक 21. कंस ओपन करूया. एक्स वर्ग बाहेर वजा असल्यामुळे आतले चिन्ह बदलतात. वजा एक्स वर्ग अधिक 10x वजा 21 अधिक एक्स वर्ग वजा एक्स वर्ग गेलं म्हणजे उरलं काय, 10x अधिक 21. म्हणजे फरक 10x अधिक 10x वजा 21 आहे आणि तेच आपलं काय आहे, उत्तर आहे 10x वजा 21. ठीक आहे, जाऊया 5व्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 102. कंसात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 कंस पूर्ण गुणिले वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14 याची किंमत किती असेल. आपण डायरेक्ट काय करूया, त्याला बरोबर एक्स घेऊया. मग एक्स बरोबर वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आणि बाहेर बरोबर बाहेर 9 अधिक 2 वर्गमुळात 7. जर मी वर्ग केला तर एक्स वर्ग बरोबर या दोघांचा वर्ग होईल, म्हणजेच वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग गुणिले 9 अधिक 2 वर्गमुळात 7 म्हणजे बाहेरचं वर्गमूळ निघून गेलं. आता याचा आपण विस्तार करूया. a वजा b चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, वर्गमुळात 7 चा वर्ग 7 येतो, वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, वर्गमुळात 2 चा वर्ग 2च होतो. आणि इकडे आपला 9 अधिक 2 वर्गमुळात 14 ऍज इट इज. 7 आणि 2 किती होतात, 9 वजा 2 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2, 7 2 14 म्हणजे 2 वर्गमुळात 14. बघा आपले दोन्ही कंस सारखे आले, फक्त इथे वजा आहे तिकडे अधिक आहे. म्हणजे a अधिक b, a वजा b बरोबर a चा वर्ग वजा b चा वर्ग, हे आपलं सूत्र आहे. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b, a वजा b. ठीक आहे, ते आपण इथं उलट वापरलं, हे आपल्याकडे आहे, आपण हे बनवलं. मग करा, 9 चा वर्ग 81, 2 चा वर्ग 4, वर्गमुळात 14 चा वर्ग 14 आणि म्हणून 81 14 चोक 56. वजाबाकी करूया, किती उरते, 11तून 6 गेले 5 राहिले, 7तून 5 गेले 2 राहिले, म्हणजे x वर्ग बरोबर 25. इकडे आपण x वर्ग घेतला होता, वर्ग केला होता ना, आणि म्हणून x आपला किती येतोय, 5. आता बघूया 5 ऑप्शन कुठे आहे, तर 5 ऑप्शन आपलं पहिलं आहे, त्यामुळे 5 हे ऑप्शन बरोबर आहे. बघा सिंपल होतं, फक्त थोडंसं ट्रिक वापरायची होती. आणि या सगळ्या ट्रिक तुम्हाला, सगळे हे गणित आहेत ना, 8वी आणि 9वीच्या पुस्तकात जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला, तुम्हाला सगळे गणित आपोआप येतील. तर आज आपण 5 गणित केले. असेच आपण आणखी पण गणित करणार आहोत 2020 पासून 2025 पर्यंतच्या पेपरचे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.